मित्रांनो, भारतीय संस्कृतीत देवतांचे पूजन, भजन, नामस्मरण यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशभरातील हजारो मंदिरांमध्ये दररोज अगदी न चुकता अभिषेक, पूजा परंपरेप्रमाणे पार पडत असतात. याशिवाय कोट्यावधी घरात आपापले कुळाचार, कुळधर्म, तसेच सकाळी देवपूजा आणि संध्याकाळी देवघरात दिवारम काही स्तोत्र म्हटले जातात. आताच्या घडीला शेकडो प्रकारची अनेक देवतांची लाखो श्लोक, स्तोत्र, मंत्र आहेत आणि त्याचे पठण अनेकांकडून नित्य नेमाने केले जाते. पण मित्रांनो, रामनामाचे महत्त्व या सगळ्यापेक्षा खूप मोठे आहे. खरंच खूप मोठे आहे. मित्रांनो, महादेवाला सर्वच समाजात अत्यंत आदराचे स्थान आहे. भगवान शंकराचे नीलकंठ हे नाव प्रचलित आहे. समुद्र मंथनाच्या वेळी विविध गोष्टी मंथनातून बाहेर आल्यात. त्यात हलाहल नावाचे महाभयंकर विष सुद्धा बाहेर आले. हे आपण पोथी पुराणात वाचल्याचं तुम्हाला आठवतच असेल. आता हे विष सर्व सृष्टी नष्ट करून टाकेल या भीतीने विश्वाच्या कल्याणासाठी भगवान शंकरांनी ते स्वतःच प्राशन करून या जगाला वाचवलं. त्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि विषाचा परिणाम होऊन शरीरात असह्य दाह निर्माण झाला. त्या त्रासापासून सुटण्यासाठी भगवान सदाशिवांनी डोक्यावर गंगेचा प्रवाह घेतला, मस्तकी चंद्र धारण केला आणि गळ्यावर सर्पाचे आच्छादन ठेवले. पण मित्रांनो त्याचा उपयोग झाला नाही. अखेरीस त्यांनी रामनामाचा जप केला आणि विषामुळे होणारा शरीराचा दाह थांबला. शरीराला शीतलता मिळाली. पाहिलत मित्रांनो रामनामाची ताकद किती मोठी आहे ते. मित्रांनो रामनामाचं महत्त्व खरंच खूप खूप आगाध आहे. रामाबद्दल अनेक संतांनी असं सांगितलं आहे की रामनामाने नाश झालं नाही असं कोणतंही पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा कोणताही पापी नाही आणि होणारही नाही. मित्रांनो, रामनामाचा जप करूनच वाल्या कोळीचा वाल्मिकी ऋषी झाला हे आपण सर्वजण जाणून आहोत. मित्रांनो, एकदा पार्वती मातेने विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करण्याचा संकल्प केला होता. पार्वती माता या स्तोत्राचे 1000 पाठ करत असे. पाठ चालू असताना जर एखाद्या वेळी काही विघ्न आलं तर पार्वती माता ते पुन्हा पहिल्यापासून म्हणण्यास सुरुवात करायची. एकदा पार्वती माता विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करत असताना अचानक देवाधिदेव महादेव शिवशंकर तेथे आले. महादेवांमुळे पार्वतीच्या स्तोत्र पठणात खंड पडला. आता पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल म्हणून निराश झालेल्या पार्वती मातेला पाहून महादेवांनी तिला रामनामाचा जप करण्यास सांगितले. विष्णू सहस्त्रनाम आणि श्रीराम नामात काय फरक आहे असे मातेने महादेवाला विचारले असता महादेव म्हणतात, राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. हा राम रक्षेती श्लोक एकदा म्हटला म्हणजेच 1000 वेळा विष्णू सहस्त्रनामाचे नाम पठण करण्यासारखेच आहे. मित्रांनो विष्णू सहस्त्रनामात भगवान श्री विष्णूंची 1000 नावे आहेत. मात्र श्री विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या श्री रामांचे केवळ नामस्मरण करणे हे 1000 नामाबरोबरीचे आहे. त्यामुळे 1000 विष्णू सहस्त्रनामांचे जेवढे फळ मिळते तेवढेच
राम नामाने मिळत असते. महादेव पार्वतीला सांगतात श्रीराम हे माझे आदर्श आहेत. मी सदैव ध्यान करताना श्रीराम नामाचाच नेहमी जप करत असतो. मित्रांनो म्हणूनच या भारत भूमीतील संत तुलसीदास, रामदास यासारखे अनेक संत त्यांच्या रचनेतून या रामनामाचे महत्त्व आपल्यासमोर मांडतात. मित्रांनो, रामाला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या तपश्चर्यांची किंवा साधनांची मुळीच गरज नाही. कोणी थोडी जरी भक्ती केली, त्याच्यासाठी अगदी अल्पही प्रयास केले तरी श्रीराम त्या भक्ताचे कल्याणच करतात. म्हणूनच असं म्हणतात राम नाम ज्याचे मुखी तो नर धन्य तिन्ही लोकी. खरं आहे ना? जय गजानन. धन्यवाद.